आपला स्ट्रगल पिरियड चालू राहस किंवा चालूच शे म्हणा अजूनही. असं नाही की मी एकदम वेल सेट विगो, पण जो एकदम घाण दिवस राहतच ना, अतिशय घाण दिवस, ज्यावेळेस कोणाच सपोर्ट नाही राहत, आपण अक्षरशः देव बिव बट्टा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी म्हणू किंवा पॉझिटिव्ह बट असा मागे लटकायला लाग जातस आपण आणि आपला कस लावायला लाग जातस. तर बऱ्याच वेळेस काही काही पोरी सुसाईड करले तीस, बाया माणसे सुसाईड करले तीस. तर त्यासले मी एकच सांगसू की आम्ही स्वतः, मी म्हणा भाऊनी म्हणा बहिणीसनी, आम्ही खूप स्ट्रगल फेस करेल. असं नाही की आम्ही आते गरिबी फेस करी, आम्ही तर गर्भ श्रीमंत होतो आणि आम्ही ओरिजिनल श्रीमंत होतो, म्हणजे आता चालू चालू श्रीमंत व्हायला असं नाही, खानदानी आम्ही होतो आम्ही. पण सडनली अशा काही गोष्टी होईनात, मन पप्पा खूप दानी होतात तर, आणि म्हणजे खूप काही अशा वेगवेगळ्या गोष्टी होईनात की सगळं सरी गे भुईसं पाठ लागे. आणि त्यामा नवीन उभं करणं, त्यामा पण म्हणा एकला भाऊ हे साधी गोष्ट नाही. आणि आमना टाइमले तर पोरीसला म्हणजे जवळ लग्ने जमेत ते ती तर गोष्ट नाही होती. जर अशी पोरणी कोणा संग बात जरी करी तर हिनं याना संगे तिनं त्यांना संगे ते पोरला नावे ठेवानं, पटापट मायबापच निघून नाही द्यावं ना, हो प्रकार चाले. आणि त्यामा 3 पोरीसना लग्न करा ना, त्यामा एक पोरनं लगीन करताच बाप मरी जावानं, हात ना 1 रुपया नाही. ती बाईनी परिस्थिती काय होईल, तो इथलासा पोऱ्यानं मन काय त्यामा आको असा पण टोमना ऐकेलेत काय शेतीनं मामासनं पत्रानं घरे ते देखापेक्षा म्हणा मामा गव्हर्नमेंट जॉबले ते नाही तुमले दिखणं, ते पण जाऊ द्या, त्यासने हयाती खपी गई, त्यासनं लेकरे सुद्धा गव्हर्नमेंट जॉबले, याच्यापेक्षा प्राऊड मनसाठी तर काहीच व्हावं नाही ना. म्हणजे लोके घरवरतून सुद्धा जज करेत, त्यानंतर आमनी परिस्थितीवरतून जज करेत, कमी लेखेत. जर काहीतरी खूप मोठं संकट होणं, जसं मन भावना डिजेन टाईमले गाव मागला लोकेसनी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट कर दिन, तर जरा काहीच नाही संट्या बंट्या राहतच ना काही की हा वाजाडी राहणार डीजे तो चेक करा तर वय म्हणजे पोलीस स्टेशनवर जावं आणि त्याला पाहून तिथं एकला तो ते उभा होता, तर त्यानं मन काय म्हणेन. आणि हेल्पले म्हणून आता हेल्पले कोणी उभं नाही राहत, तसं म्हणजे आमना बटा भाऊ बहिणी सर बितनी विन कधी काय. तर असा टाईमले ज्या आपला वयक ना राहतच ते आपण काम मानी येतच मागे सरकी जातच का फक्त फायनान्शियल कॅपॅसिटी देखील. आणि त्याच लोकांजवळ आपण जरा सक्सेस व्हायला लागलो तर मागे पुढे करतस. आणि आपलं म्हणजे ते म्हणतस आपला स्वभाव नाही गंधा की समोरला धुतकारी देवानं, ते आमले संस्कार पण नाहीत म्हण बापना कडला. कारण म्हण पप्पा वेगळाच विचार नव्हतात, कुणी आपल्यासोबत अत्याचार करा तर त्याच्यासोबत ते तसं वागणं, तसं निवड घरनाच पोरेसले कुटीले जर बाहेरतून खाई आणं तर लढाई झगडा. तर म्हणजे परिस्थिती डिपेंड करायचं. मी बट असले असंच सांगसू की तुम्हाला सोबत जरी अशी काही परिस्थिती वाईट उनी सध्या वाईट पिरियड चालू तर कोणी उभं नाही राहस, तर असा टाइमला आपणच आपला घरना लोक एकजूट व्हायसन, एकमेकनी म्हणजे एकमेकले मोटिवेट करा, एकमेकना सोबत कुत्रा मांजरा सारख्याचा लढाया करा, तर त्या घरमा 2-3 मौतात व्हाणं म्हणजे कन्फर्मच आहे ना. ते सध्या तर इथला डेंजर पिरियड चालू आहेत, नोकऱ्या नाही आहे, डिप्रेशनमा पोरे जातस, पैसा आपण कितलं पण म्हणा हुंडाबळी नाही आहे असं, तर पण असं काही नाही, काही ठिकाणी जाईच राहणार, पैसा लाईच राहणार, पोरी भेटी नाही राहण्यात, तर डिप्रेशन मध्ये जावानं राहणे. या नातेवाईकच न म्हणा किंवा गाव शिवणा म्हणा किंवा आणखी दुसरा लोके काही तर यासनी जे बोलेले त्याला इग्नोर करीसन पुढे जावानं, तर आपल्यासोबत राहसच. यानं मला म्हणजे खूप जास्त विश्वास, मी देववर खूप विश्वास करस, कारण जवळ कुणीच नव्हतं आमनासोबत, फक्त आणि फक्त देव होतात आणि त्यासने हात पकडीसन आज या लेवलले आणि ठेले. म्हणजे खूप हाय नाही पण किमान स्वतः म्हणजे एक गिल्टी फील करावत नाही, तसं मराने काही इच्छा म्हणजे मराण्यापेक्षा करावत नाहीत किंवा मराना प्रयत्न करावत नाही, 8 लगून तर आणेल नाही परमात्मानी. तर तुमले पण एकच सांगसू की टाईम जाऊ देवाना, वेळ वाईट राहस, कोणी वाईट नाही राहस, वेळ वाईट राहस, ती वाईट वेळ जर चालली गई ना बट चांगलं जास्त, तर जरासा धीर धराना आणि काही पण निर्णय लिहा. आणि उलट सुलट बोलणारा बोलत राहतस, काही जण तर असा सुद्धा म्हणे 3 भाऊ ना मुंजावटीन म्हणे पैसा राहस, त्या तवे लोके आपली इथलाच चिटकतच याना. म्हणजे जवळतून आम्ही अनुभवलेले जवळ पप्पा त्या जिवंत होतात, आमची परिस्थिती खूप चांगली होती. तवे आता नाव नाही लिहात, नातेवाईक म्हणा किंवा कोणीही म्हणा, या म्हणजे चढेत तामनी पायरी पहिले चढेत आणि डायरेक्ट रात्र 2-2 रात थांबानं, मजा करा आणि असं चिटकाना प्रयत्न करा ना, इथलं चालेल जसं पप्पा त्या वारणात. आणि परिस्थिती डाऊन जावं लागली आमना घरकडे, म्हणजे गाव माई सण किंवा भाऊबंदकी माई सण आमना घरकडे डुकी सण सुद्धा देखत नाहीत. आणि जर काही वाटणं की हा यासनी प्रगती विराणी इम्प्रूव्हमेंट विराणी, लगेच मग कशी आहे तू, काय आहे तुमचं, कसं आहे तुमचं, मजेत ना, स्वतःही कॉल करा ना यांना त्यांना नंबरला, म्हणजे असा फालतूपणा करतस. बट असो त्या म्हणजे मी कोले वाईट नाही म्हणानू, पण एक राग म्हणतस ना असं दाबेल येते, तर ती जीववर येस म्हणे मला असं फेक लोक नाही आवडतस.
आता जी परिस्थिती त्यामध्ये जो व्यक्ती साथ दे राहणार, नंतर जी परिस्थिती चेंज व्हाय त्यामध्ये जो व्यक्ती साथ दे राहणार तीच खरी व्यक्ती आपली, या विचारने मी म्हणा आजला आजलीच ना आमले खूप सपोर्ट होता. म्हणजे अवलगून जो बाबान त्या म्हणा चांगला 80-90 ना विका तो लगून त्यासनी पुराड म्हणजे खूप सपोर्ट होता म्हण मम्मीले त्यास ना. आमनी दिवाया खाजी म्हणू प्रत्येक गोष्ट. तर ते तर शेजाको धाकली मामी पण तेवढीच चांगली, मामा पण तेवढाच चांगला आहे. नाही आम्ही 4 भाऊ बहिणीच ना, असं होतं 3 बहिणीत आम्ही 1 भाऊ आहे. आम्ही अक्षरशः ना 3 दानान मायक वाटाई जायला होतो. एक मामान घर आहे, एक दुसरा मामान घर आहे थोडा दिन, एक मम्मीकडे, एक बहीण तर जल्दी लगीन कर दिन. तर अशी ताटात तूट होती. बट आम्ही काही खूप खुश राहतात दाखलपणे ना, आपल्या नाही का मामान घर सोडतो कसं वाटस ती पुरी फिलिंग लिहिले म्हणतं म्हणा, गर्भश्रीमंत म्हणा किंवा मग श्रीमंत व्यक्तीसले देखी दिदं किंवा पोऱ्यानं पण आईशे एकदम टंच तर ते पोर देखी दिदी तुम्ही म्हणजे तिथं. तर कधी झोपडीने उपडीन झोपडी काय म्हणतात तेवी जाईना त्यांना भरोसा नाहीये. तर कोले टचकनी बोलवणे, ढमकन टमकन बोलवणे, कवे कोणा दिन पलटी जाते यांना भरोसा नाही. मी खूप मोठ्या मोठ्या बाता करा ना, असं नाही मला पर्सनल म्हणजे आमना भाऊ बहिणीचा पर्सनल अनुभव शे तो मी थोडक्यामा व्यक्त करायला प्रयत्न करा. तसं तर गण साचेले पण बोलीसन फायदा नाही, संबंध खराब जातील. जय खानदेश.